छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीडीएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स तसेच सेंट्रलची एमसीसी अँड व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या कोर्सबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. तर टोटल महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर टोटल 67 कॉलेज आहेत. यावर्षी 2 न्यू कॉलेज ॲड होणार आहेत. ते म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत. आता टोटल जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये 27 जे आहेत सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि 45 जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. तर महाराष्ट्रामध्ये ते सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट्स आहेत 3849 होत्या. 3849 एवढ्या सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या आणि गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट्स 5949. तर टोटल मिळून जर सीट बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 9798 आहेत. तर या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या 3849 सीट्सचं डिव्हिजन 2 प्रकारे होते. 509 जे राहतात इन्स्टिट्यूशनल कोटाच्या सीट्स आहेत आणि 3340 या ज्या सीट्स आहेत त्या गव्हर्नमेंट कोटासाठी आहेत. हे गेल्या वर्षीचं डिव्हिजन आहे. यामध्ये स्टेट कोटा थ्रू फिल केले जातात, हे आयक्यू कोटा थ्रू फिल केले जातात. आयक्यू कोटाची फीस 3 ते 5 पट या रेंजमध्ये असते आणि स्टेट कोटाची फीस जी आहे ती स्टेट कोटाची फीस मध्ये तुम्हाला स्कॉलरशिप कॅटेगरीनुसार भेटू शकते. आता हे जे 3340 ज्या सीट्स आहेत तर याचा जो कट ऑफ आहे काय येऊ शकतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. यावर्षी हा आकडा थोडासा डिफरन्स राहू शकतो कारण की 3849 या सीट्स आहेत तर त्याच्यापैकी आयक्यू कोटाला काही सीट जातील आणि स्टेट कोटाला काही सीट जातील. तर त्याचा स्टेट कोटाचा महाराष्ट्रामधील काय कट ऑफ राहू शकतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये मी वेदांता पालघर हे कॉलेज इन्क्लूड केलेले नाहीये. वेदांता पालघर असे एक कॉलेज आहे त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही. त्यामध्ये सरळ 17 ते 18 लाख या दरम्यान त्याची फीस आहे ती तुम्हाला पूर्णपणे पे करावी लागते आणि पर इयर 17 ते 18 लाख फी आहे आणि ती मग 5 वर्षाची तुम्ही बघू शकता किती होते तर यानुसार त्याची फीस आहे. तर आपण कॅटेगरीनुसार बघूया. ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ आहे 497 मार्क, एससीबीसी कॅटेगरी 496, ओबीसी कॅटेगरी 495, एससी कॅटेगरी 435, एसटी कॅटेगरी 330, व्हीजे कॅटेगरी 493, NT1 कॅटेगरी 485, NT2 कॅटेगरी 490 आणि NT3 कॅटेगरी 495. या रेंज मध्ये प्लस मायनस 5 जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटू शकते. ओपन कॅटेगरीसाठी 497, एससीबीसी कॅटेगरीसाठी 496, ओबीसी कॅटेगरीसाठी 495, ओबीसी कॅटेगरीसाठी 495, एससी कॅटेगरीसाठी 435, एसटी कॅटेगरीसाठी 330, व्हीजे कॅटेगरीसाठी 393, NT1 कॅटेगरीसाठी 485, NT2 कॅटेगरीसाठी 490 आणि NT3 कॅटेगरीसाठी 495. या रेंजमध्ये प्लस मायनस 5 मार्क असतील तर तुम्हाला नक्की महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटू शकते. आता इथून रिझल्ट आला, सर्व प्रोसेस झाली. आता इथून पुढची सर्वात इम्पॉर्टंट प्रोसेस असते ती काउन्सिलिंग प्रोसेस. कारण की रिझल्ट आला म्हणजे पूर्ण तुम्हाला लगेच तुम्हाला चांगले मार्क आले किंवा की लगेच ऍडमिशन होत नाही. इथून पुढची जी प्रोसेस राहते काउन्सिलिंग प्रोसेस ही सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण की एक जरी मिस्टेक झाली तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते. प्रत्येक राऊंडचे नियम वेगळे राहतात, रजिस्ट्रेशन वेगळे राहते, स्टेट कोटा वेगळा राहतो, आयक्यू कोटा वेगळा राहतो, इन्स्टिट्यूशनल कोटा तसेच सेंट्रलच्या एमसीसी काउन्सिलिंग वेगळी राहते. त्याच्यानंतर AIQ कोटा वेगळा राहतो, ऑल इंडिया कोटा याची काउन्सिलिंग पण वेगळी राहते. हे सर्व माहीत असणं गरजेचं असते. एक जरी मिस्टेक केली याच्यामध्ये तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते. तसेच तुमची जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटण्याऐवजी म्हणजे तुमच्या मार्कवर एक्सपेक्टेड होतं चांगलं कॉलेज पण ते तुम्हाला भेटत नाही कारण की तुम्ही प्रेफरन्स व्यवस्थित भरत ना. प्रत्येक राऊंडचे नियम माहीत असतात. कॉलेजला जॉईनिंग कधी करायचं राहते, कॉलेजला कोणकोणत्या राऊंडला कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असते, कुठे गरज नाहीये हे सर्व माहीत असणं गरजेचं आहे. जर एक जरी स्टेप माहीत नसेल तर सरळ तुमचं एक तर ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते. त्यामुळे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये व्यवस्थित मार्गदर्शन असणं तसेच प्रत्येक स्टेप व्यवस्थित पार पाडणं हे खूप गरजेचं असते. एक एक स्टेप काउन्सिलिंग प्रोसेसची सर्वात इम्पॉर्टंट असते. त्यामुळे काउन्सिलिंग प्रोसेसवर व्यवस्थित लक्ष द्या आणि काउन्सिलिंग प्रोसेस ही जवळपास 3-3.5 महिने चालते. ही एमबीबीएस ची काउन्सिलिंग प्रोसेस 3-3.5 महिने आणि BAMS BHMS ची काउन्सिलिंग 4-1 महिने चालते.
तर हे सर्व इम्पॉर्टंट आहे. आणि लगेच आता जर सर्वात पहिले जर बघायचं झालं तर बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स काउन्सिलिंग लगेच सुरू होईल 15 ते 20 दिवसामध्ये. तर याच्यावर लक्ष असू द्यात. कर्नाटक राज्याचे पण रजिस्ट्रेशन सुरू आहे. तर जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BMS भेटू शकत नाही असे वाटत असेल तर तुम्ही कर्नाटकासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्ही त्याच्यासाठी मला कॉन्टॅक्ट पण करू शकता, मेसेज करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील BMS कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो रिझल्ट नंतरचा यावर बघूया.